सुंदर दिसायचंय, चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे स्पॉट नकोय, रिंकल्सही नकोय, लवकर म्हातारा पण व्हायचं नाहीये, पिगमेंटेशनही नकोय, सनस्क्रीन लावायचंय तर नको, आवडत नाही, उन्हामध्ये जाताना स्कार्फ बांधायचाय, नको, आवडत नाही, डॉक्टरकडे जाऊन महागडी ट्रीटमेंट घेणं परवडत नाही, अशावर काय करणार? चला तर मग मी आज तुम्हाला सांगते अशा भरपूर साऱ्या गोष्टींवर काय उपाय आहे आणि तो तुम्हाला कसा अगदी सोप्या पद्धतीने कसा करता येईल, ते पण अगदी तुमच्या खिशाला परवडेल असा। नमस्कार, मी वेदश्री, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे पिगमेंटेशन, लवकर येणारं म्हातारपण, ज्याला आपण फेसवर येणाऱ्या सुरकुत्या बोलतो, चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या येतात त्या, डार्क स्पॉट, पिंपल्स, डल स्किन, हायड्रेशन, बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांची स्किन डिहायड्रेट होते, म्हणजे की कोरडी पडते। तर त्वचेला कसं आपल्याला हायड्रेट करता येईल ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, सुरुवातीला पिगमेंटेशन घेऊया। पिगमेंटेशनची कारणं भरपूर आहेत। पिगमेंटेशन सरासरी उन्हामध्ये गेल्यानंतर येतं, दुसरी गोष्ट जेनेटिक असतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे हार्मोन्सचा, बॉडीमध्ये आपल्या हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे सुद्धा आपल्याला पिगमेंटेशन येतं। मोस्टली पिगमेंटेशन येण्याचं कारण जे आहे ते प्रेग्नेन्सीमध्ये येतं। मला स्वतःला प्रेग्नेन्सीमध्ये आलेलं आहे। ज्यांची लेट प्रेग्नेन्सी असते त्यांना हा इश्यू येतो, जसं की 26-27व्या वर्षानंतर जे कन्सीव्ह करतात तेव्हा पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम बघायला भेटतो। फर्स्ट प्रेग्नेन्सी ज्यांची असते त्यांची, कोणाला सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये येतो, कोणाला थर्ड मध्ये येतो। माझी स्वतःची फर्स्ट प्रेग्नेन्सी होती, मला फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये पिगमेंटेशन सुरू झालेलं आहे। ह्या पोर्शनमध्ये माझं पिगमेंटेशन आहे। पिगमेंटेशनवर कुठल्याही प्रकारचा खात्रीशीर उपाय नाही, जे तुम्हाला सांगतात की खात्रीशीर उपाय आहे, आठवड्याभरामध्ये महिन्याभरामध्ये 100% रिझल्ट भेटतो, तर ते अक्षरशः चुकीचं आहे। म्हणजे मी तर बोलेन त्यावर विश्वासच ठेवू नका। तुमचं जे पिगमेंटेशनचे डाग आहेत, जे वांग बोलतो, त्याला मराठीमध्ये वांग बोलतो आपण, ते लाईट होतात, कायमस्वरूपी ते जात नाहीत। कोणाचे नाकावर आलेले असतील, नाकावरचे येऊन इथे येतात, इथले असे जातात, किंवा इथे कपाळावर फोरहेडवर सुद्धा येतात, तर ते असे खाली इथे येते, जागा त्यांची सरकत जाते, पण ते कायमस्वरूपी जात नाहीत, लाईट होतात। बऱ्याचशा वेळेस ज्यांचं उन्हामध्ये जास्त असतं, उन्हामध्ये जाणं, जसं की शेतामध्ये काम करणं किंवा फील्ड वर्क असणं, ज्यांचं बाहेर फिरणं असतं, ट्रॅव्हलिंग वगैरे असतं, टू व्हीलरवर ट्रॅव्हलिंग वगैरे, त्यांना सुद्धा ह्या पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम सुरू होतो। तर या पिगमेंटेशनचा आपल्याला म्हणजे काय करता येईल? डॉक्टरकडे जाऊ तर डॉक्टरांची फी एवढी असते, महागडे कॉस्मेटिक्स, दर महिन्याला व्हिजिट करणं, फॉलोअप घेणं आपल्याला कधी कधी नाही परवडत। एका टायमाला 3-4 हजार रुपये आपला सहज जातात डॉक्टरकडे गेल्यानंतर। मग एवढं महागडं कधी कधी नाही परवडत, नेहमी जायचं, रिझल्ट तर आपल्याला भेटत नाही, कारण की डॉक्टरांनी दिलेलं आपलं जे रुटीन आहे, आपण टॅबलेट्स घेऊ शकतो वेळोवेळी, पण जे स्किन केअर रुटीन जे डॉक्टर सांगतात की तुम्हाला ह्या फेसवॉशने तुम्हाला फेसवॉश करायचं आहे, फेसवॉश नंतर तुम्हाला हे लावायचं आहे, टोनर लावायचं आहे, सनस्क्रीन लावायचं आहे, ही क्रीम लावायची, रात्री झोपताना ही, दुपारी ही, सकाळी ही, तर एवढं शक्य नाही। अशा वेळेस काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। दुसरं आहे पिंपल्स। बऱ्याचशा व्यक्तींना ना पिंपल्स खूप येतात, अगदी वयाच्या 25-26व्या वर्षापर्यंत पिंपल्स येतात, काहींना त्या पलीकडेही येतात, 30 नंतरही पिंपल्स येतात। प्युबर्टीमध्ये युजली पिंपल्स येणं साहजिक आहे, ते प्रत्येकाला येतात, मुलांनाही येतात, मुलींनाही येतात। पिंपल्स कधी कधी न येणं, एखाद्याची स्किन जर खूप हेल्दी स्किन असेल, हेल्दी स्किन ही गॉड गिफ्टेड असते आणि दुसरी गोष्ट मदर गिफ्टेड असते। जर तुमच्या आईची स्किन खूप हेल्दी असेल तर ती तुम्हाला म्हणजे जेनेटिक, जसं की आपण म्हणतो आईकडून जो वारसा भेटतो, स्किनचा म्हणा, केसांचा म्हणा, तसंच आपल्या पिंपल्सचाही असतो। प्युबर्टीमध्ये म्हणजे जसं की जेव्हा मुलं मुली वयात येतात तेव्हा मुला मुलींना पिंपल्सचे प्रॉब्लेम सुरू होतात। नॉर्मल आहे त्या वयामध्ये काहीही तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही, काहीच नाही। बऱ्याचशा वेळेस आता माझ्याकडे क्लायंट येतात तेव्हा सांगतात की माझ्या मुलीला खूप पिंपल्स आलेत, काही उपाय सुचवा। काही उपाय करायचा नाहीये तुम्हाला, फक्त बाहेरचं फूड, जे आपण फास्ट फूड खातो ते टाळायचं आहे, भरपूर पाणी प्यायचं आहे, भरपूर झोप घ्यायची आहे, आणि जो वायफळ मुलं स्ट्रेस घेतात ना, तर तो घेणं बंद करायचा आहे। एकदा आपले हार्मोन्स योग्य पद्धतीने आपल्या शरीरामध्ये बॅलन्स व्हायला लागली ना, तर पिंपल्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो। नंतर येतं अनइव्हन स्किन टोन। अनइव्हन स्किन टोन म्हणजे आपल्या चेहऱ्यावर हा फक्त भाग गोरा दिसतो, बाकीचा पुरा काळवंटतो, तर हा अनइव्हन स्किन टोन झाला।
तर ह्यामागे काय होतं, आपण उन्हामध्ये जे असतं का, जसं की ऊन लागतं आपल्याला, किंवा मग आपण जो फेस वॉश करतो, स्किन केअर वगैरे ते प्रॉपर करत नाही. फेस वॉश करताना फक्त आपण हा असा फेस वॉश करतो, तर हे चुकीचं आहे. आपल्याला फेस वॉश करताना आपल्याला प्रॉपर ही जॉ लाईन, अप्पर लिप्स, लोअर लिप्स, इथे नाकाच्या इथे, कपाळाला व्यवस्थित पद्धतीने आपल्याला फेस वॉश करायचा असतो. फेस वॉश नंतर तुम्हाला टोनर सुद्धा वापरायचं असतं, आणि टोनर वापरल्यानंतर जर तुम्ही कुठलं मॉइश्चरायझर वगैरे वापरत असेल तर तुम्हाला ते मॉइश्चरायझर सुद्धा लावायचं असतं. कोणी सनस्क्रीन लावतं, कोणी अवॉइड करतं. पर्सनली मी सनस्क्रीन नाही लावत, पण मी माझी स्किन खूप छान मेंटेन करते. बऱ्याचशा लोकांना मेकअप करायलाही आवडत नाही, मलाही मेकअप करायला आवडत नाही. मग मेकअप न करता आपलं कसं सुंदर दिसता येईल, त्यासाठी आपल्याला स्किन तर आपली चांगली ठेवावीच लागणार ना. स्किन जर आपली चांगली असेल तर आपण चांगले दिसू. पर्सनली मी मेकअप अवॉइड करते, मला मेकअप करायला आवडत नाही. मग माझ्या स्किनवर पोर्स आहे, पिगमेंटेशन आहे, इवन पिंपल्सचे स्पॉट सुद्धा कधीतरी. पूर्वी जेव्हा मी एक प्युबर्टीमध्ये मला खूप पिंपल्स यायचे, पण आता त्याचा प्रॉब्लेम नाहीये, पिंपल्सचा प्रॉब्लेम नाहीये. पण एखाद्या वेळेस जर कधी पिंपल्स आला तर तो स्पॉट राहतो. घाबरण्याचं काही कारण नाही. पिंपल्सचे स्पॉट कालांतराने जातात, दीड महिन्यामध्ये लगेच पिंपल्सचे स्पॉट जातात. कायमस्वरूपी पिंपल्सचे स्पॉट राहत नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस काय होतं, माझ्याकडे क्लायंट येतात, बोलतात पिंपल्स खूप आलेत, खूप डार्क झाले, तर जातील का? तर लगेचच्या लगेच एका फेशियलमध्ये किंवा एका स्किन ट्रीटमेंटमध्ये जात नाही, त्यांना वेळ लागतो, कुठल्याही गोष्टीसाठी वेळ लागतो. नंतर आलं ओपन पोर्स. तर ओपन पोर्स जे आहे का, जसं जसं आपलं वय वाढत जातं का, तसं तसं आपले पोर्स ओपन व्हायला सुरुवात होते. तर ओपन पोर्स साठी सुद्धा जे मी तुम्हाला सिरम सांगणार आहे ते तो खूप उपयोगी आहे. आणि नंतर मग येतं रिंकल्स, ज्या आपल्या फेसवर जे सुरकुत्या बोलतो आपण, म्हणजे अर्ली एजिंग. म्हणजे जसं की आपण 40 मध्ये नाहीत, पण तरी आपण 40 मध्ये असल्यासारखं दिसायला, 30 तर 40 मध्ये दिसल्यासारखं असं वाटतं आपल्याला. हे बघा, हे जे माझ्या याच्यावर पडतंय, फोरहेडवर पडतंय, ह्याला आपण सुरकुत्या बोलतो. तर ह्या माझ्या जेनेटिक आहेत, ह्या माझ्या आजोबांपासनं, माझ्या वडिलांपासून तर आम्हाला आलेल्या आहेत. बऱ्याचशा लोकांना ह्या सुरकुत्या इथे दिसतात आणि इथे दिसतात, ह्या इथे आणि इथे तुम्हाला जर बघायचे असेल. दुसरी गोष्ट, स्किन लूज पडणे. स्किन लूज पडणे हे एजिंगचं एक साईन आहे. आणि नंतर येतं ड्रायनेस, जो रफनेस असतो स्किनला, ड्रायनेस. आपल्या स्किन मधलं ना हायड्रेशन कमी झाल्यानंतर आपली स्किन ड्राय पडते. तर आपल्या स्किनला ड्राय पडल्यानंतर तिला कसं हायड्रेट करायचं, ठीक आहे, तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. खूप सोपं आहे, तुम्हाला काही वापरायचं नाही. एक सिरम आहे, व्हिटॅमिन सी सिरम, नाईट सिरम वापरायचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारची सिरम येतात. आता व्हिटॅमिन सी सिरम, ॲस्कॉर्बिक ऍसिडलाच व्हिटॅमिन सी सिरम असं बोललं जातं. जर कोणी तुम्हाला बोललं की हा ॲस्कॉर्बिक ऍसिड आहे, तर यस, ते व्हिटॅमिन सी आहे. आणि व्हिटॅमिन सी जे आहे का, ते सगळ्या एजला, म्हणजे अगदी तुम्ही 20s पासून, म्हणजे 18-20 वर्षापासून सुरुवात केली तरी चालेल. रोज रात्री तुम्हाला फेस वॉश करून छान सिरम लावून मग झोपायचं आहे. तुम्हाला डेली बेसिसवर स्किन केअर रुटीन करणं होत नाही, इट्स ओके, समजू शकतो. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला स्किन केअर करणं खूप अवघड आहे. 1 दिवस करतो, 2 दिवस करतो, तिसऱ्या दिवशी ठप, कंटाळा येतो, काय करणार शेवटी. तर त्यासाठी अगदी एक सोपा उपाय म्हणून आहे व्हिटॅमिन सी सिरम. तर बघा, इथे मी हे पिलग्रीमचं व्हिटॅमिन सी सिरम घेतलेलं आहे, व्हिटॅमिन सी नाईट सिरम. आता सिरम निवडताना निवडायचं कसं, खूप वेळेस होतं की ऑइली स्किन आहे, ड्राय स्किन आहे, कॉम्बिनेशन स्किन आहे, कळत नाही आपली स्किन कुठली आहे. तर कुठलंही प्रोडक्ट निवडताना तुम्ही चांगल्या कंपनीचं निवडायचं. आणि दुसरी गोष्ट बघताना ऑल स्किन टाईप हे निवडायचं, जेणेकरून काय होईल, स्वतःला कधी कधी आपल्याला आपल्या स्किनचा टाईप माहिती नसतो. फेस वॉश केल्यानंतर ड्राय असते आणि 2 तासानंतर बघितलं तर पूर्ण ऑइली होते. कधी ड्राय असते, कधी ऑइली असते. इथे ऑइल असतं, इथे ड्रायनेस असतो. आपली स्वतःची स्किन आपल्याला कधी कधी कळत नाही. तर त्यामुळे प्रोडक्ट निवडताना, जेव्हा पण तुम्ही कुठलं प्रोडक्ट निवडता, प्रोडक्टवर असतं ऑल स्किन टाईप. स्पेसिफिकली तुम्ही ऑइली स्किनचं किंवा ड्राय स्किनचं, कॉम्बिनेशन स्किनचं असं घ्यायला गेलात ना, तर त्याचे इफेक्ट पण होतात, कधी नाही होत, कधी होतात. तर त्यामुळे प्रोडक्ट निवडताना कधीही ऑल स्किन टाईपचं, जेणेकरून तुमचा पैसा वसूल होतो. तुम्ही जर कुठल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता, व्हॉट एव्हर काय अमाऊंट असेल, 500 असो की 5000 असो, पण तुम्ही अमाऊंट इन्व्हेस्ट करणार आहात की जेणेकरून तुमचं दुःख नाही लागणार तुम्हाला की अरे आपण एवढ्या महागाची प्रोडक्ट आणली आणि आपल्याला वापरणंच होत नाही, मला सूटच झाली नाही.
तर प्रोडक्ट निवडताना नेहमी तुम्ही ऑल स्किन टाईपचे प्रोडक्ट निवडायचे, जेणेकरून घरामध्ये एक सिरम आणलं घरातले 4 व्यक्ती वापरू शकतात. कोणीही, तुमचा भाऊ असो, तुमची बहीण असो, मम्मी असो, पप्पा असो, कोणीही वापरू शकतं. विटॅमिन सी हे ऑल एजला चालतं. दुसरी गोष्ट, ऑल एजला म्हणण्यापेक्षा 40 नंतर तुम्हाला बदलावं लागतं, पण एक साधारण सांगते तुम्हाला, जर नसेल नंतर शक्य, नंतर बाकी व्हिडिओ पण मी घेऊन येणार आहे, पण सुरुवातीला सांगते तुम्हाला हे आतापासून तुम्ही जर 20s मध्ये असेल, 30s मध्ये असेल तर तुम्ही हे सिरम वापरू शकता. नाईट सिरम आहे. संध्याकाळी रात्री झोपताना तुम्हाला फेस वॉश करायचा आहे, छान स्वच्छ फेस वॉश करायचा आहे आणि हे सिरम लावून तुम्हाला झोपायचं आहे, जे रात्रभर तुमच्या स्किनमध्ये मुरेल आणि तुम्हाला एक छान दुसऱ्या दिवशी छान एक बोलतात आठवड्याभरामध्ये तुम्हाला रिझल्ट चांगला बघायला भेटेल. मी स्वतः हे सिरम वापरते. दुसरं पण एक आहे पिगमेंटेशनचं, मी अल्टरनेट वापरते. मी दुसऱ्या पण सिरमचा जो पिगमेंटेशनसाठी सेपरेट मी जे सिरम वापरते मी त्याचाही व्हिडिओ घेऊन येणार आहे. पण डेली बेसिसवर हे मी आणि माझा नवरा आम्ही दोघंही हे वापरतो, कारण की आमचं फिरणं बाहेर भरपूर असतं, धुळीत जाणं असतं, उन्हामध्ये फिरणं असतं आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्यामुळे असं बोलतात ना की आपल्याला करणं होत नाही स्किन केअर प्रॉपर असं. तर आम्ही फक्त हे सिरम वापरतो. तुम्ही पण वापरून बघा. साधारण तुम्हाला हे 1 महिना वापरावं लागतं. 1 महिना वापरा तुम्ही, तुम्हाला 30 दिवस वापरायचं आहे. 31व्या दिवशी तुम्हाला रिझल्ट बघायला भेटेल, म्हणजे आठवड्याभरातच बघेल, पण मी तुम्हाला 30 दिवस सांगते. पूर्ण एक बॉटल संपवा आणि नंतर तुम्ही रिझल्ट बघा. तुमचं टॅनिंग, तुमचं डिहायड्रेशनचा, टॅनिंगचा, पिगमेंटेशनचा खूप सारे प्रॉब्लेम्स या सिरमने तुमचे सॉल्व्ह होतील. तुम्ही ह्या कंपनीचं घ्या, पिलग्रिमचं घ्या किंवा इतर कुठल्याही कंपनीचं घ्या, फक्त निवडताना तुम्ही नाईट सिरम घ्या, विटॅमिन सीचं नाईट सिरम घ्या आणि ऑल स्किन टाईप घ्या, जेणेकरून ते तुम्हालाच नाही तर तुमच्या घरातल्या बाकीच्यांना पण ते वापरायला होईल. तुमचा एक प्रॉब्लेम आहे पण घरातल्यांचे बाकीचे 4 प्रॉब्लेम असू शकतात, तर हे ऑल इन वन सिरम आहे. खूप सुंदर इफेक्ट आहे. आता ह्याची प्राइस बघा आहे साधारण 550 रुपीजचा आहे. खूप काही नाहीये. 550 मध्ये तुम्ही आरामशीर हे महिना 1.5 महिना साधारण जातं, जर तुम्ही डेली लावलं तर. जर तुम्हाला डेली जमत नसेल, तुम्ही आठवड्यातनं 3 वेळेस तर मिनिमम लावायलाच पाहिजे. मिनिमम आठवड्यातनं 3 वेळेस तुम्ही हे सिरम लावा आणि बघा तुम्हाला रिझल्ट कसा भेटतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.